नमस्कार, मी अनिकेत पेंडसे नावकास्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. एक नवीन विषय घेऊन आज आलेलो आहे आणि तो विषय आहे महापालिका निवडणुकांमधनं एकनाथ शिंदेंना नेमकं काय मिळालं. बघूया. तर एक साधा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेंनी महापालिका निवडणुकीत ठिकठिकाणी भाजपसोबत जाऊन युती करून नेमकं काय मिळवलं? महापालिका निवडणुकांचे निकाल बारकाईने बघितलेत की हा प्रश्न अधिक बोचतो. तर मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही महापालिकांमध्ये कायम शिवसेनेचा महापौर असायचा. मात्र आता तिथे भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. भाजप या दोन्ही महापालिकांमध्ये मोठा भाऊ आहे, मात्र शिवसेना अर्थात शिंदेची शिवसेना आता लहान भावाच्या भूमिकेत गेलेली आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये काही वेगळी परिस्थिती नाहीये. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, शिवसेनेची ताकद, शिवसेनेचं नेटवर्क, आमदार खासदार असा सगळा मोठा पसारा असताना पण भाजपच तिकडे म्हणजे कोल्हापूरमध्ये मोठा भाऊ ठरलाय. कल्याण डोंबिवली म्हणजे एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला. ठाणे जिल्हा हा खरं तर एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदासाठी भाजपकडनं उघडपणे प्रेशर पॉलिटिक्स खेळण्यात येत आहे. खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत, मात्र तरीही भाजपकडनं महापौर पदासाठी दावा ठोकला जातोय आणि याचं कारण दिलं जात आहे स्ट्राईक रेटचं. मीरा भाईंदर मध्ये भाजप 78 जागा जिंकत एक हाती सत्ता स्थापन करणार आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाला अवघ्या 3 जागा मिळाल्या. सिंगल डिजिट मध्ये आली शिवसेना. भाजप ज्या पद्धतीनं मीरा भाईंदर महापालिकेवर आपली पकड मजबूत करू पाहतोय, हे थेट आव्हान मानलं जात आहे शिवसेनेला आणि विशेषतः शिवसेनेचे मंत्री दिग्गज नेते आमदार प्रताप सरनाईक यांना. याशिवाय अशाही महापालिका आहेत जिथे एकनाथ शिंदेची ताकद होती पण त्यांना फारसं यश मिळताना दिसत नाहीये. उल्हासनगर, नाशिक, धुळे, जळगाव, जालना अशा महापालिका आहेत जिथे शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आहे, ताकद आहेत, आमदार खासदार आहेत, मंत्री आहेत, मात्र तिथेही शिवसेना ही लहान भावाच्या भूमिकेतच आहे. त्यामुळे पुन्हा प्रश्न तोच येतो की महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय पदरात पाडून घेतलं, काय साध्य केलं की MMR क्षेत्रामध्ये विस्तार करण्यासाठी भाजप शिंदेचा फक्त वापर करून घेते, की युती करण्याच्या नादात हक्काच्या महापालिका भाजपला आंदण दिल्या जात आहेत. चर्चा अनेक आहेत, कुजबूज आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.